सिरीजचा जो मानकरी ठरेल त्याच्यासाठी मात्र स्टोन मसाज असेल. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय बसंतजी गुप्ता यांच्याकडनं सुद्धा आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून मालिकावीरसाठी इस्त्री असणार आहे. आणि इथून आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये टोटल 16 संघांनी सहभाग घेतला होता. त्यात 16 संघांना आपण सन्मान चिन्ह देतो. ते सन्मान चिन्ह प्रोव्हाइड करण्यात येत आहेत. सेल्फी आपल्याला प्रोव्हाइड करण्यात येत्या. प्रत्येक सामन्यातील या स्पर्धेमध्ये 16 संघांनी सहभाग घेतला. त्या 16ही संघांना आपण सन्मान चिन्ह पाहतोय. त्या सन्मान चिन्ह देण्यात येतात कैलासवासी माणिक हरी दणू व कैलासवासी श्रीमती लीला माणिक दणू यांच्या स्मरणार्थ श्री हरेश्वर माणिक दणू यांच्याकडनं आम्हाला ह्या 16च्या 16 सन्मान चिन्ह प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर आपण या स्पर्धेमध्ये सलग आज 5वा दिवस आहे. या 5व्या दिवसामध्ये सुद्धा प्रत्येक खेळाडूला मॅन ऑफ द मॅच जो ठरतोय आणि या मॅन ऑफ द मॅचसाठी आपण पाहतोय सामन्यातील मॅन ऑफ द मॅचला सुरुवात होते. टॉप 8मधील पहिला सामना रोशनसाठी पहिला चेंडू अमोल चौधरी यांच्याकडनं रोशन चौधरीसाठी पहिलाच बॉल इथे खातं ओपन केला जातोय सिंगल धावेने. तर कैलासवासी महादेव त्र्यंबक पागदरे व कैलासवासी चिंतामण अण्णा पागदरे यांच्या स्मरणार्थ श्री विशांत बंटी पागदरे यांच्याकडनं टी शर्ट प्रोव्हाइड करण्यात आली प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ द मॅचसाठी. आणि त्याचबरोबर हार्दिक फोटोग्राफर यांच्याकडनं चषक प्रोव्हाइड करण्यात आले. गनू मेहर फायटर या संघाकडनं आपल्याला पाहायला मिळत्या कॅपसुद्धा प्रोव्हाइड करण्यात आली. असे मॅन ऑफ द मॅचचे आपण जाऊया इथून फटका खूप चांगला खेळला जातो आणि चेंडूला सरळ पाठवला जातोय सीमारेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा चेंडू इनटू द गॅप. पुन्हा एकदा होतोय फरार सीमा पार चौकार 4 धावा. जाऊया पुढचा चेंडू इथून उडावलाय. पुन्हा एकदा मिस टायमिंग झाला. इथून चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि इथून प्रियेश जेल टिपला जाईल. फलंदाज जतीनला मात्र परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. विकेट डाऊन. पहिला विकेट पाहायला मिळतोय जतीनच्या स्वरूपात. इथून जाऊया पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ होता मैदानाच्या आतमध्ये आणि पहिल्या षटकाचा पॉवर प्लेचा खेळामध्ये पहिला विकेट सुद्धा प्राप्त केला अमोल चौधरी यांनी. एक उत्तम गोलंदाजी पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिली होती. या गोलंदाजाच्या माध्यमातून तीच गोलंदाजी इथून पुन्हा एकदा सुरुवात करताना अमोल चौधरी यांनी बॅक टू बॅक 2 चौकार जरूर आले त्यांच्या गोलंदाजीतनं, परंतु इथून कमबॅक करण्याची क्षमता जी त्यांनी ठेवली होती
क्षमता इथून पार पाडली जाते. विकेट प्राप्त केलाय फलंदाज जतीनला परतावं लागलं. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये येतोय. यश मेहर आपल्याला पाहायला मिळतील. जाऊया इथून चेंडूचा खेळ पाहतोय आपण. 5वा चेंडू. इथून पुन्हा एकदा चेंडू हलकाताना मात्र कट केलाय. सिंगल साठी ढकलला गेलाय. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि इथून फेकी लाऊड राहिली होती, खराब राहिली होती आणि इथून 2 धावा चोरून नेला जात आहेत. धावसंख्या 2 न मात्र पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल स्कोर कार्ड वरती 11 धावा. 1-1-1 आपल्याला पाहायला मिळतोय आणि 11 धावा, 1 विकेट, 5 चेंडूचा खेळ क्लिअर झाला. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल रिमाइनिंग असेल. शेवटचा चेंडू आता मार्गस्थ असेल. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. या शेवटच्या चेंडूवरती पाहूया किती धावा खर्च केल्या जातील. अमोल चौधरी यांच्याकडनं यासाठी पुन्हा एकदा फटका सजवलाय. चेंडू चाललाय मस्तकाच्या दचक देत. क्षेत्ररक्षक पोहोचतोय परंतु चेंडू सुद्धा पोहोचतोय सीमारेखा पार. येतोय यशच्या बॅटमधनं हा चौकार लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. थँक्यू सो मच, धन्यवाद. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत रिपोर्टिंग करायचं नेक्स्ट मॅचचे. एका बाजूला असेल गनुमेर फायटर आणि दुसऱ्या बाजूला असेल मांगेला वॉरियर्स. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक जसा होईल तसं आपण टॉस करणार आहोत. गनुमेर फायटर आणि मांगेला वॉरियर्स या दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोचा. इनिंग ब्रेकमध्ये आपण या मॅचचा इनिंग ब्रेक जसा होईल तसं आपण इनिंग ब्रेकमध्ये इनॅक्शन त्या दोन्ही समज टॉस सुद्धा करणार आहोत. आणि जाऊया इथून आपण पाहतोय नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जसा 3 षटकांचा खेळ समाप्त होईल त्याचबरोबर एक वेगळी संकल्पना आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. पाणी पोचवण्याचं काम आमची जी रन मशीन आपल्याला पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून पाणी पोचवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं जाईल. जाऊया इथून षटक क्रमांक आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाच्या खेळाला सुरुवात होते. गोलंदाजी ट्रॅकवरती नितेश मेहर आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकाचा खेळ घेऊन आपल्याला पाहायला मिळते नितेश मेहर. तर चेंडू चाललाय हवाई सफरच्या यात्रेमध्ये. हा चेंडू पहिलाच बॉल वरती षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा. फटका पाहायला मिळाला रोशनच्या बॅटमधनं. स्विच हिटचा फटका. पुढचा चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न. इथून बॅटची झाली आहे. चेंडू बराच काळ हवेत राहतोय. पुन्हा एकदा प्रिय चेंडूच्या खाली जेल टिपला जाईल आणि फलंदाज रोशन यांचा खेळ इथे समाप्त होईल. विकेट डाऊन. प्रकारे जेल पकडला गेला. पहिल्याच बॉलवरती नितेशच्या षटकार नोंदवला होता स्विचिटच्या फटकानं आणि इथून 6 धावा नोंदविल्या होत्या.
त्यानंतर दुसरा चेंडू जसा हाताळला नितेशने समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला रोशनच्या माध्यमातून आणि इथून मिडल ऑफ द बॅटवरती चेंडू घेण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु बॅटवरती आला नाही. न्यू मॅन आपल्याला पाहायला निशान पागदरे आपल्याला पाहायला मिळतात. ऑन स्क्रीनवरती आपण पाहू शकता. प्रोफेशनली या स्पर्धेला सलग 4 दिवस आज 5व्या दिवसामध्ये सुद्धा लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून पागदरे नेटवर्क अँड टीम खूप चांगलं काम कार्यरत करतायत आणि इथून आपण निशान पागदरेला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या स्कोर कार्डवरती प्रिशांत चिरसवी संघाची 21 धावा 2 विकेटच्या नुकसानामध्ये. स्कोर कार्ड एकदम उत्तमरित्या चाललाय परंतु विकेट थांबत नाही आहेत. यश मेहर आणि त्याचबरोबर निशान पागदरे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. नितेश मेहर बॉलिंग ट्रॅकवरती तिसऱ्या चेंडूचा खेळ घेऊन इथून शरीरापासून लांब ठेवण्याची स्ट्रॅटजी ठेवली गेली. टॅप केला चेंडूला. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा कुठेही प्रयत्न दिला जाणार नाही आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1ने पुढे जाईल. धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते तब्बल 22 धावा. 2-2-2 आपल्याला पाहायला मिळते. 22 धावा 2 विकेटचं नुकसान. 3 बॉलचा खेळ अजूनही उर्वरित बाकी असेल दुसऱ्या षटकातील. पॉवर प्लेचा 3 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. तर पाहूया इथून पॉवर प्लेच्या या 3 चेंडूवरती किती धावांचा खर्च होईल. संघ कैलासवासी हरीश स्मृती या संघाकडनं. इथून पाहिलं तर बॅटची कडा आली आहे. चेंडू ट्रॅव्हल झाला सिंगलसाठी. 22 चेंडूच्या खाली आले होते. थर्डमॅन रिझनमध्ये आहेत. चेंडूला फील्ड करण्यासाठी सिंगल मिळते आहे. इथून खूप चांगली कमबॅकिंग गोलंदाजी नितेशकडनं पाहायला मिळते आहे. पहिल्याच बॉलवरती षटकार आल्यानंतर ज्याप्रमाणे आपल्या गोलंदाजीला मेंटेन केलं आहे संयमतेने गोलंदाजी हाताळली आहे. शेवटचा 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा इथून लॉंग ऑफच्या रिझममध्ये खेळण्याचा प्रयत्न होतं. मिड ऑफच्या रिझममध्ये क्षेत्ररक्षक होते प्रियेश. त्याने मात्र चेंडू फील्ड केला आहे. सिंगल मिळेल. 3 बॉलवरती 3 सिंगल आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल लास्ट बॉल रिमाइनिंग असेल. धावसंख्या स्कोर कार्डवरती 24 धावा. इथून चेंडूला समोर उडवायचं होतं. समोर फेकायचं होतं. लोवर पेचचा आला आणि त्याचबरोबर बॅट आणि चेंडू मधला खूप अंतर राहिला आणि त्यानंतर पहिल्या षटकात आपण पाहू शकता ज्याप्रमाणे चेंडू बॅट अगोदरच क्लोज केली होती. रिप्लेमध्ये जसं आपण पाहतोय बॅट अगोदरच क्लोज झाली चेंडू येण्याच्या अगोदर. त्यानंतर चेंडू हात जातोय निर्धाव. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसऱ्या षटकाचा पॉवर प्लेचं खेळ इथून समाप्त होते आणि आता क्षेत्ररक्षक वर्ग या पॉवर प्लेच्या बंधनातनं मोकळे होत आहेत. धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 24 धावा 2 विकेटच्या नुकसानामध्ये. 2 षटक समाप्तीनंतर यश मेहर आपल्याला पाहायला मिळतात 4 चेंडूमध्ये 7 धावा. निशांत आपल्याला पागदरे पाहायला मिळतात 2 चेंडूमध्ये 2 धावा आणि मागचे जे बॅटर आहेत रोशन ज्यांनी 3 चेंडूमध्ये 9 आणि त्याचबरोबर जतीन हा 8 धावेवरती बाद झाला. अशी ही आपण स्कोर कार्ड पाहिली. ज्याप्रमाणे पागदरे नेटवर्कची पूर्ण टीम पाहायला मिळते. खूप चांगलं कार्यरत आहे या स्पर्धेसाठी आणि एक प्रोफेशनली या स्पर्धेला मात्र लाईव्ह ॲक्शनमध्ये आणतायत. इथून बॉलिंग ट्रॅकवरती पुण्याची एकदा आपल्याला पाहायला मिळतील अमोलजी चौधरी यांना मात्र आमंत्रित केलं आहे. अमोल चौधरी आपल्याला पाहायला मिळतात. 4 मॅच त्याचबरोबर 7 ओव्हर डॉट्स बॉल 16 विकेट 7 बेस्ट 15 देऊन 4 आणि 3 विकेट एकाच ओव्हरमध्ये ज्या आपण हॅट्रिक विकेट म्हणतात त्याला तेच एक आपल्याला पाहायला मिळते. आणि इकॉनॉमी पाहिली तर 10.86 आपल्याला पाहायला मिळते. इथून डिफेन्स करण्याचा प्रयत्न निशांकडनं पाहायला मिळतोय. चेंडू ज्या पद्धतीने अंगात येत होता दुसरीचा प्रयत्न केला गेला आणि इथून जिथे एक धाव ही नव्हती तिथे एक धाव तो क्लिअर झाली. त्याचबरोबर 2 धावा सुद्धा क्लिअर झाल्या आणि तो इथून चपळाईनं दोन्ही फलंदाज एकमेकांच्या नजरेत पाहत राहिले. ज्याप्रमाणे इथून चेंडू त्यांच्या हातामध्ये येत नाही या दुसरीचा आपण प्रयत्न करणं तर नक्कीच इथून तिसऱ्या षटकाचा खेळ चालू झालाय. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. त्यानंतर पाण्याचा पुरवठा सुद्धा वेगळ्या पद्धतीनं आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. जाऊया इथून अमोल चौधरी आपल्याला पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅकवरती. विशांक भाऊ आपल्याला पाहायला मिळतील. आज त्यांचा संघ सुद्धा खेळताना पाहायला मिळेल. पाहूया इथून पुढचा चेंडू घेऊन बॅटची कट केला. इथून गली रिझम मध्ये सागर चौधरी धावताना परंतु त्यांचं वेग जर आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे ते धावत होते
तर जाऊया भाऊभाई म्हात्रे आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोरच एक जुनं जाणता आवाज आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. भाऊभाई म्हात्रे आपलं हार्दिक स्वागत असेल. नक्कीच आमचे अ, खूप जवळचे आहेत, ज्यांनी मात्र खूप चांगलं प्रेम दिलं आहे आम्हाला आणि आज सुद्धा आम्हाला पाहायला मिळतील ते त्यांचा आवाजही आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून भाऊभाई म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. जेव्हा इथून धावफलक आपण पाहिलं, प्रत्येक चेंडूवरती 2-2 धावा आलेल्या आहेत. धावफलक 2 मात्र पुढे जाईल 30 धावा स्कोर कार्डवरती 2 विकेटच्या नुकसानामध्ये. आणि इथून पाहिलं तर ओके ओके थोडंसं मिस्टेक झालं होतं आणि इथून क्लिअर केला जातोय. तिसऱ्या चेंडूवरती सिंगल आलाय. जाव्या इथून धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्डवरती पाहू शकता आपण. 29 धावा 2 विकेटच्या नुकसानामध्ये. अमोल चौधरी पुन्हा एकदा उडवलाय, लॉट केलाय, पार्किंग प्लॉट कडे जाताना चेंडू डिस्पॅच केलाय. 6 धावेसाठी षटकार. जाव्या वेलकम बॅक. पुण्याचे एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. नक्कीच आमचे ड्रोन मास्टर म्हणजेच हार्दिक सुद्धा तयार झाला इथून आपला ड्रोन वरती सोडण्यासाठी आणि त्यांच्याकडनं सुद्धा छाया टिप्पण्या केल्या जातील या स्पर्धेच्या माध्यमातून. आता इथून पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा इथून कट केला जातोय चेंडू. सिंगल धाव इथून कंप्लीट केली जाणार. धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचेल तब्बल 36 धावा. या षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. पाणी आपण इथून पाहायला मिळेल. एक आगव्या वेगळ्या चेतनजी चौधरी यांचं सरांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. नक्कीच आगतम स्वागतम सुस्वागतम. प्रत्येक समाज बांधवांचं आपण करूया हार्दिक स्वागत व प्रेक्षक वर्गांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल. इथून जाऊया षटक क्रमांक आपण पाहतोय. तिसऱ्याचा खेळ समाप्त झालाय आणि आमची रण मशीन सुद्धा मैदानाच्या आतमध्ये जाण्यासाठी तयार झाली आहे. पाण्याचीच उपलब्धी आपल्याला पाहायला मिळते वेगळ्या पद्धतीनं या स्पर्धेला मात्र पाहायला मिळते आणि आमच्या खेळाडूंना पाणी पोचवण्याचं काम आणि त्याचबरोबर हार्दिकचा ड्रोन सुद्धा चाललाय त्यांच्या मागोमाग इथून या स्पर्धेचं टिप्पण्या करण्यासाठी. जाऊया ऑन स्क्रीनवरती आपण पाहू शकता ज्या पद्धतीने पाणी पोचवलं जातोय आमच्या खेळाडूंना आणि अप्रतिम आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. पंचही चर्चा करतात ज्या पद्धतीने गाडी आली आहे, थोडंसं आराम करावं आपण, त्यानंतर या गाडीवरती बसून सुद्धा यावं आणि इथून ड्रोनच्या माध्यमातून नक्कीच हे व्ह्यू कॅचअप केलं जात आहेत. काय कम्मालीचं आपण ड्रोनच्या माध्यमातून हार्दिक आमचे मित्र पाहायला मिळतात. ज्याप्रमाणे या ड्रोनच्या माध्यमातून हे व्ह्यू टिपताना मैदानाच्या आतमधील जे काही घडामोडी चर्चा होत आहेत, पाणी पिले जात आहेत, काय करायचं आहे काय नाही करायचं आहे ह्या गोष्टीची चर्चा केली जाते. पंचही चर्चा करतायत ज्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. अप्रतिम आयोजन जे या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे आणि एक आम्हाला ही संधी प्राप्त झाली की या स्पर्धेमध्ये आम्हाला पंचांची भूमिका मिळाली आणि या स्पर्धेचं नक्कीच हे आयोजन पाहायला मिळालं. अप्रतिम आयोजन नियोजन. मागील समाज प्रीमियर लीगचं वर्ष पहिलं असलं परंतु त्या वर्ष पहिल्यातनं जे आमचे ड्रोन मास्टर पाहायला मिळतात ऑन स्क्रीनवरती हार्दिक या साईडला जाऊया. आपण हार्दिकला सुद्धा पाहतोय ज्या पद्धतीनं आपण ड्रोनला पाहतोय तसंच ड्रोन उडवताना हार्दिकला सुद्धा आपण ऑन स्क्रीनवरती पाहू शकता. ज्यांनी सलग आपण 5 दिवस पाहतोय. 5 दिवस हार्दिक मैदानाकडे आला. मैदानाकडे येऊन या स्पर्धेचं पूर्णपणे ड्रोनच्या माध्यमातून प्रक्षेपण करतोय. खूप चांगलं कार्यरत आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच खेळाडू कक्षात टिपलं जातोय त्यानंतर पूर्ण समालोचन कक्षापर्यंत पोहोचवला जाईल. त्याचबरोबर आपण व्यासपीठाकडे सुद्धा आपण पाहतोय परंतु व्यासपीठाकडे आपण पाहतोय आज जरा जास्त थंडी वाटते प्रत्येक व्यक्तीला आणि आजच्या दिवसामध्ये वाऱ्याचा वेग सुद्धा तेवढाच जास्त आहे.
त्याच्यामुळे आपण व्यासपीठावरती कोणाला पाहत नाही आहे, कारण की व्यासपीठाच्या बाहेर उन्हाचे तडके घेण्यासाठी बाहेर आलेले आहेत. आणि जाऊया इथून इनॅक्शन आपण मॅचला ऑन करतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती चौथ्या षटकाचा खेळ घेऊन भाविक मेहर, नक्कीच भाविक मेहर आपल्याला पाहायला मिळते आहेत. 4 मॅच 3 विकेट, इकॉनॉमी 9ची पाहायला मिळते. इथून पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन भाविक, चौथ्या षटकाला सुरुवात. ओहो, इथून शॉर्टपुलचा चेंडू होता. शेवट इथून पाहिलं तर बॅटची कडा होती असं वाटते आणि इथून झेल सुटला गेलाय की काय असं नाराजगी तिथून पाहायला मिळते. यष्टीरक्षक सूरजकडनं थोडीशी नाराजगी प्राप्त झाली आहे, कारण की इथून खूप चांगला चेंडू होता भाविकचा. तिथून आमच्याकडनं चुका झाल्यात हे त्यांना हे कळतंय. एखादा गोलंदाज किती मेहनत घेतोय स्पर्धेसाठी आणि एक मेहनत जी घेतली आहे आणि त्या मेहनतीनंतर आपण एखादी चूक करतोय तर त्या गोलंदाजाला सुद्धा थोडासा त्रास होतोय आणि तो त्रास इथून जाणवतोय यष्टीरक्षकाला. जाऊया इथून चेंडूचा खेळ आपण पाहतोय. एक बॉलचा खेळ झाला, एक धावा खर्च केली. इथून स्लॉट मध्ये होता, चेंडूला पार्किंग प्लॉट मध्ये पुन्हा एकदा आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी येतोय हा षटकार. 6 धावा. वात ज्या पद्धतीनं आपण या स्पर्धेला 4 कॅमेरानं मात्र कव्हरअप केलं जातं. ही स्पर्धा ज्या पद्धतीनं ऑर्गनाईज केली गेली आहे, ऑर्गनाईज टीम आणि सर्व मागेला समाज उन्नती संघाचे जे आपण कार्यरत असणारे आमचे सर्व वरिष्ठ आणि त्याचबरोबर टीम आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेला आयोजन करण्यासाठी जी टीम निवडली गेली त्या टीमनं मात्र खूप चांगलं कार्यरत काम केलं आणि या स्पर्धेला प्रत्येक समाज बांधवांनी साथ दिली आहे. आणि इथून पुन्हा एकदा समाज बांधवांच्या वतीनं मी स्वतः मनीष चौधरीच्या वतीनं या स्पर्धेच्या माध्यमातून करूया सर्व प्रेक्षक मायबाप वर्गांचं, आपण ऑनस्क्रीनवरती असलेले प्रेक्षक मायबाप वर्ग त्याचबरोबर मैदानाच्या चहूबाजूला जे प्रेक्षक वर्ग जमा आहेत त्या प्रेक्षक वर्गांचं करूया हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया पुन्हा एकदा आपण शेवटचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये आपण पाहू शकता नक्कीच खूप चांगली स्पर्धा इथून पाहायला मिळते. आणि इथून पाहिलं तर जाऊया इथून काय कम्मालीचा स्पेल इथून हाताळतोय गोलंदाज भाविक, ज्यांनी पहिला चेंडू सिंगल हाताळला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला. त्यानंतर 2 चेंडू जर आपण पाहिले तर 2 चेंडूवरती फक्त 1 धावा खर्च केली आहे भाविकने. काय कम्मालीचा स्पेल हाताळताना भाविक आपल्याला पाहायला मिळतोय. 8 चेंडू 15, 8 चेंडू 15, दोन्ही बॅटर 8-8 चेंडू खेळल्यात आणि 8-8 चेंडूमध्ये 15 धावेचा खेळ त्यांच्या माध्यमातून राहिल्या. धावसंख्या स्कोर कार्डवरती आहे 45, 44 धावा आहेत का? इथून शेवटचा चेंडू, पुन्हा चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. काय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. यष्टीरक्षण सूरज आपल्याला पाहायला मिळतंय. काही कमालीचं यष्टीरक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि इथून कौतुक करावं तेवढं कमी असेल भाविकचं, ज्यांनी पहिल्या 2 बॉलवरती 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर 4 बॉलवरती कमबॅकिंग गोलंदाजी, इथून अप्रतिम गोलंदाजी इथून पाहायला मिळाली. 4 बॉलवरती फक्त 1 धाव खर्च केली आणि इथून उत्तम गोलंदाजीचं पृथक्करण देत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज भाविक मेहर, अप्रतिम गोलंदाजी. धावसंख्या स्कोर कार्डवरती आहे. आपण 4 षटकांचा खेळ क्लिअर केला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडीच्या मोबदल्यामध्ये 44 धावा, म्हणजेच अर्थातच आपण पाहू शकतात 11ची सरासरी प्रति ओव्हरमध्ये गाठली जाते. आणि नक्कीच ऑन स्क्रीनवरती आपण पाहू शकता नक्कीच सामन्याचा भरपूर आनंद घेत आहेत समाज बांधवांच्या माध्यमातून. नक्कीच प्रणयजी चौधरी आहेत आणि त्यांच्यासोबत
आपण पाहू शकता कालच्या दिवसामध्ये समालोचन करताना आपल्याला पाहायला मिळाले रोहनजी चौधरी सुद्धा तिथे सामन्याचा आनंद घेत आहेत, बसून भरपूर आनंद घेत आहेत. नक्कीच रोहनजी चौधरी हात करायचा जरा आमच्यापर्यंत. यस, नक्कीच इथून भरपूर आनंद घेत आहेत रोहनजी चौधरी. काल समालोचन करताना आम्हाला पाहायला मिळाले. आजच्या दिवसामध्ये सुद्धा त्यांचं मांगेली भाषेमध्ये समालोचन पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर पाहू शकता सागर चौधरी ज्यांची व्हिडिओ व्हायरल झाली आहे, खूप कमेंट्स आणि त्याचबरोबर खूप लाईकसुद्धा मिळाल्या त्यांच्या व्हिडिओला. पाहूया इथून सागर चौधरी पाहायला मिळतात. तिथून बॅटची कडा आली आहे, क्षेत्ररक्षक अमोल चौधरी आले पुढे, नंतर पुन्हा एकदा मागे गेले. डान्स करण्याच्या नादात होते की काय, परंतु इथून चेंडू मात्र त्यांच्या जवळ निघून गेला. सिंगलचं डबलमध्ये कन्वर्ट केली. 2 धावा इथून बघता बघता कंप्लीट झालेला आहे. तिथून 2 धावेने धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते 46. सागर चौधरी यांचा विचार केला तर मागच्या 2 मॅचचा त्यांचा इतिहास तपासला तर जेव्हा संघ अडचणीत होता, कैलासवासी हरीश मोती पहिल्याच मॅचमध्ये त्या अडचणीतनं मात्र बाहेर काढण्याचं काम सागर चौधरीने केलं होतं. बेस्ट त्यांचं पाहिलं तर 4 धावा खर्च करून 2 विकेट, त्याचबरोबर विकेट त्यांच्या नावावरती 4 आणि ओव्हर त्यांनी हाताळल्या 2.13 मॅचमध्ये. डॉट्स बॉल 8 आणि त्याचबरोबर इकॉनॉमी आपण पाहिली तर 5.08. इथून उंचावरती चेंडू आहे, ढगाआड गेलाय, क्षेत्ररक्षक आहे प्रियेश मेहर, जेल टिपला जाईल. विकेट निशन पाकदरे इथून बॅक टू द डग आउट, विकेट डाऊन. मिळतोय प्रत्येकाच्या डोळ्याला पारणे फेडणारा हा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सलग 5 दिवस या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल आणि या 5 दिवसामध्ये प्रत्येक खेळाडू जिथे जागा मिळेल, जिथे प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतात, जिथे जागा मिळेल तिथे बसत आहेत. हार्दिक पाटील त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळत आहेत, उल्केश तांडेल, भावेश मेहेर, राकेश दणू, तेजस मेहेर, अक्षय आणि हरीश हे असे सर्व आपल्याला प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतात. सामन्याचा भरपूर आनंद घेत आहेत. हेमंत मेहर सुद्धा होते तिथे आणि खूप सारा सामन्याचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. तर भरपूर प्रेक्षक वर्ग आहेत, त्यांच्यापर्यंत कॅमेरा आज पोहोचला जाईल. आणि त्याचबरोबर आपण पाहू शकतात तर नक्कीच विकासजी तांबोरे सर आपल्याला पाहायला मिळतात, पोलीस पाटील आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचंही आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पुण्याच्या एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्याचबरोबर आपण राजनजी मेहर सरांना सुद्धा आपण तर नक्कीच मांगेला समाजाचे अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच इथून त्यांचंही आपण हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मुख्य व्यासपीठावरती मात्र आपलं स्थान ग्रहण करा आणि या सामन्याचा भरपूर आनंद घ्यायचा आहे. जाऊया इथून काही कमालीचा फटका पाहायला मिळाला. फलंदाज विपुल आल्या पावलांवरती जसं काही जणू काही आपण म्हणतात ना की बाहेरून जेव्हा नेट प्रॅक्टिस केली जात असते आणि त्या नेट प्रॅक्टिस नंतर जेव्हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो आणि मिडल ऑफ द बॅटमध्ये चेंडू येतो तर त्या फलंदाजाला काही कम्मालीचा फटका त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. सागर चौधरी आता इथून आपला साईड चेंज करतायत आणि त्यानंतर गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. त्यांच्या षटकातील 3 बॉलचा खेळ क्लिअर झाला. आता इथून इनिंग ब्रेकमध्ये 3 बॉलचा खेळ उर्वरित असेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो. सागर चौधरीकडनं सिंगल कंप्लीट झालाय. दुसरीच्या प्रयत्नात असेल विपुल. इथून फेकी मात्र खूप लेझी राहिली आहे. इथून फेकी अगोदर करणं गरजेचं होतं आणि इथून विपुलनं मात्र स्ट्राईक आपल्याकडे घेतली आहे, म्हणजे सेक्रिफाय केला विकेट. फलंदाज यशला परतावा लागेल. विकेट डाऊन. नेक्स्ट मॅच असेल मांगेला वॉरियर्स टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर त्यांच्या स्पर्धी संघ असेल आपल्याला पाहायला मिळेल स्मित तांडेल आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. गणू मेहर फायटर ह्या दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्यापर्यंत पोहोचा. एका बाजूला असेल कॅप्टन प्रणित तांडेल आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल रोहित तांडेल. तांडेल असतील आता एकमेकांच्या विरोधामध्ये. जावे इथून षटक क्रमांक आपण पाहतो शेवटचा न्यू मॅन स्मित तांडेल.
मैदानाच्या आतमध्ये इथून सागर चौधरी पुन्हा एकदा फील्ड सेटअप करताना स्पीडअपने गेम ऑन करा. जास्त वेळ नाही आहे आपल्याकडे. आज अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसामध्ये आपल्याला खूप चांगला खेळ पाहायला मिळेल प्रत्येक संघाकडनं, प्रत्येक खेळाडूकडनं. उलटा चेंडू होता, फुल टोल स्वीकारला जातोय, चेंडूला पाठवला जातोय, पुन्हा एकदा डिस्पॅच केलंय 6 धाब्यासाठी षटकार. सामन्याचा आनंद घेण्यासाठी त्यांचा संघ आहे मनन मेहर आणि त्याचबरोबर प्रतीक मेहर यांचा संघ मालक आहेत. आणि इथून पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय, तो लँडिंग होतोय सर सीमा रेखा पार षटकार. आणि या षटकारानिशी धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते तब्बल 65 आणि 66 रनचा टार्गेट इथून सेट केला जातोय. बजावडी इथे तर प्लीज आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. विनंती असेल सनी भाऊ. तर विनंती असेल दोन्ही टीमचे कॅप्टन, मांगेला वॉरियर्स टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर आपण विनंती करतोय गनुमेर फायटर संघाचे कॅप्टन, आपण टॉस बॉक्स मध्ये जोडायचं या दोन्ही टीमचे कॅप्टन मांगेला वॉरियर्स आणि गनुमेर फायटर. आपण दोन्ही टीमचे कॅप्टन या. प्रणित तांडेल इथे उपस्थित आहेत. तर रोहित तांडेल आपण टॉस बॉक्स मध्ये या लगेच. प्रणित तांडेल आमच्यापर्यंत उपलब्ध झालेत, तर लगेच या. रोहित तांडेल इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला प्रत्येक संघाला निवेदन केलं होतं इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. आणि यस लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. प्रिशांत चिरस्वी संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल आणि टॉस करताना आपल्याला पाहायला मिळतील विकासजी तामोरे यांच्या शुभ हाताने मात्र हा टॉस केला जाईल या मॅचचा. इनिंग ब्रेक मध्येच आपण टॉस करणार आहोत. आणि नक्कीच 66 धावांचा लक्ष्य 66 रनचा टार्गेट सेट केला गेलाय. प्रिशांत चिरस्वी या संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कैलासवासी हरीश स्मृती या संघासमोर नक्कीच अफलातून स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळते आणि त्याचबरोबर आमच्या समवय जोडल्या जातील. कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडासा चेंजेस केला जाईल या सेकंड इनिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच चेतनजी चौधरी यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. त्याचबरोबर पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो टॉस बॉक्समध्ये आपण रिपोर्टिंग करा. रोहित तांडेल आमचा आवाज पोहोचत असेल तर रोहित तांडेल टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करा. यस हॅलो
हॅलो. ओके, धन्यवाद. जाऊया नेक्स्ट मॅच आपण टॉस करतोय. एका बाजूला मांगेला वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल गनू मेहर फायटर. या दोन संघांमध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचले जात आहेत. तांडेल बंधू आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर आपल्याला विकासजी तांबोरे सर पाहायला मिळतात. त्यांच्या शुभातने मात्र हा टॉस केला जाईल. दोन्ही टीम कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचले जात आहेत. रोहित तांडेल आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतील प्रणितजी तांडेल. या दोन्ही टीमला खूप सारे शुभेच्छा असतील या मॅचसाठी. टॉप 8 मधील दुसरा सामना असेल. जाऊया इथून चॉईस देऊया की डायरेक्टली. ओके, तर रोहित तांडेल. हॅलो. हॅलो. तर जाऊया इथून आपण टॉस करतोय दोन्ही संघांमध्ये आणि इथून रोहित तांडेल मात्र कॉलिंग करेल. विकासजी सर आपल्या शुभाताने टॉस करतायत आणि इथून टॉस जिंकला जातोय. मांगेला समाज हा आलाय आणि इथून टॉस जिंकला जातोय प्रणित तांडेल. तर निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षक. तर इथून क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. खूप साऱ्या शुभेच्छा असेल दोन्ही टीमला. आणि इथून आपण जाऊया. क्षेत्ररक्षण स्वीकारला जातोय तो म्हणजे गनू मेहर फायटर या संघाकडनं. इनॅक्शन आपण मॅचला सुरुवात करतोय. तिथे जोडले जातील चेतनजी चौधरी. धन्यवाद. हॅलो हॅलो हॅलो. थँक्यू मनीष. आणि सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या कला आणि क्रीडा क्षेत्रात परिपूर्ण असलेल्या या सातपाटी गावात चालू असलेला हा सामना आणि उत्कृष्ट असं आयोजन केलंय ते आपल्या या मांगेला समाज प्रीमियर लीगच्या पहिल्याच वर्षात अगदी डोळ्याला पारणे फेडावं असं सुंदर असं आयोजन या क्रीडा स्पर्धेचं होतं आहे. आणि आज हा शेवटचा आणि अंतिम दिवस आहेत आणि अंतिम सामने खेळवले जातात या सुंदर अशा श्रॉफ मैदानावर. आजचा सामना चालू आहे हरेश स्मृती आणि प्रिशा चिरस्वी. प्रिशा चिरस्वी या संघानं 64 धावांचं डोंगर रचून 65 धावांचं, माफ करा, 66 धावांचं आव्हान हे हरेश स्मृती संघापुढे ठेवलं आहे. आणि हरेश स्मृती संघाकडनं सागर आणि करण हे फलंदाजी करतात. सागर एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि एक सुंदरसा ट्रॅकर सुद्धा आहे. मला वाटतं सातपाटी गावात अनेक गड किल्ले फिरणारा हा एकमेव माणूस आहे. एक सुंदर असं परिभ्रमण करतोय महाराजांच्या गड किल्ल्यावर. दरम्यान मच्छीमार यांकडनं सुंदर असा फटका लेगच्या दिशेने बघूया. एक धाव तर रोखू शकत नाहीये. सुंदर असं क्षेत्ररक्षण. एका धावावर समाधान मानावं लागेल. धाव संख्या होते 3 चेंडूत बिनगडी बाद, माफ करा 4 चेंडूत बिनगडी बाद 4 धावा. सुंदर असं षटक टाकतोय विपुल मच्छीमारांकडनं. 7-8 पावलाचं रनअप. कुटपाचा चेंडू चेंडू बॅटची कडा घेऊन थर्ड मॅनच्या दिशेनं. सुंदर असं क्षेत्ररक्षण, खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण. सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं आणि निर्धाव असा चेंडू. विनीत याच्याकडनं एकदा सुंदर असं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं थर्ड मॅनच्या दिशेने. दरम्यान पुन्हा एकदा मच्छीमारांकडनं मारा करतोय करण याला. सुंदर चेंडू फलंदाजाला तो चेंडू निटसळ समजला नाही आणि निर्धाव असा चेंडू. एका षटकात धाव संख्या होते बिनगडी बाद 4 धावा. हा पहिला सामना खेळला जातोय क्वार्टर फायनलचा. या एका षटकात धाव संख्या झाली आहे 4. अजूनही 24 चेंडूत 62 धावांची गरज. 24 चेंडूत 62 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. सुंदर असा सामना, सुंदर असं आयोजन. दरम्यान प्रिशा चिरस्वी संघाकडनं दुसरा षटक घेऊन आलेला आहे तो मयूर चौधरी. मला वाटतं संपूर्ण भारतात नाव गाजत असलेला मयूर चौधरी आहे. आपल्या सातपाटी गावाकडनं क्रीडा क्षेत्रात लाभलेला एक सुंदर असं रत्न मयूर कोकण विकास एंडकडनं मारा करेल. सागर याला अनेक क्रीडा क्षेत्रात अनेक क्रिकेट मॅचेस
दिव्यांगाचे जे क्रिकेट्स होतात, जे मॅचेस होतात, त्याच्यामध्ये खूपच सुंदर नाव गाजवलेलं आहे. दरम्यान मयूर पुन्हा एकदा कुट्यापाचा चेंडू, निर्धाव असा चेंडू, खूपच सुंदर. फलंदाजाला काही नीटचा खेळता आला नाहीये. मयूर आपल्या वैयक्तिक पहिल्या संघाच्या दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. उजव्या हाताचा खेळाडू सागर याला. मयूर पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात चेंडू नीटचा फळीवर बसला नाही आणि एक धाव काही रोखू शकत नाहीये. धावसंख्या 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 5. दुसरं षटक मार्गस्थ. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन मयूर मारा करेल. करण याला. मयूर सुंदर असा फटका बघूया आणि हा षटकार, पहिला षटकार. धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या होते ती 11. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातली अजून 3 चेंडू शिल्लक. खूपच मोठं आव्हान मिळालंय या संघाला. बघूया हे आव्हान त्यांना पेलावतं का. दरम्यान सुंदर अशी फटकेबाजी करतोय करण. 5 चेंडूत आपल्या वैयक्तिक 8 धावांवर खेळतोय. दरम्यान पुन्हा एकदा लेगच्या दिशेने ठोकावलेला चेंडू आणि चौकार. सुंदर फटकेबाजी करतोय करण. धावसंख्या 4 ने वाढते, धावसंख्या होते ती 15. खूपच सुंदर असा फटका लेगच्या दिशेने ठोलावलेला. बघूया मयूर आपल्या वैयक्तिक पहिल्या संघाच्या दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न आणि चेंडू यष्टीच्या बाहेर. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त अशी 1 धाव आणि 1 चेंडू. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होते ती 16. 20 चेंडूत 50 धावांची गरज. मयूर मारा करतोय करण याला. पुन्हा एकदा टोटावलेला चेंडू आणि हा षटकार. मेहर, कृपया आपण जिथे कुठे असाल रंगमंचावर यायचं. मी विनंती करतो कुंदन मेहर क्रीडा असोसिएशनचे पदाधिकारी, कृपया आपण जिथे कुठे असाल रंगमंचावर बसून आपला या सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे. समाजाकडनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा करण मारण्याच्या नादात. बघूया हा झेल होतो का आणि झेल सुटलेला. 1 धाव मिळाली आणि चोरटी धाव म्हणता येईल. दुसरी चोरटी धाव घेतली. धावसंख्या जलद गतीने वाढते, 2 ने वाढते आणि धावसंख्या होते ती 24. 2 षटकात धावसंख्या झाली ती बिनगडीबाद 24 धावा. या षटकात हे खूपच महागडं असं षटक म्हणता येईल. या षटकात मयूर याच्या षटकात 20 धावा मिळाल्या या संघाला. खूपच सुंदर फलंदाजी करतोय करण. करण आतापर्यंत आपल्या वैयक्तिक 20 धावसंख्येवर खेळतोय. 8 चेंडूत 20 धावा ठोकल्यात. करण आणि सागर चौधरी 4 चेंडूत आपल्या 3 धावसंख्येनिशी खेळतोय. एक सुंदर अशा वातावरणात चालू असलेला हा सामना. एक उत्कृष्ट असं आयोजन केलंय आपल्या या मांगेला समाज प्रीमियर लीगचं. सर्व आयोजकांचं, सर्व समाज बांधवाचं मनपूर्वक श्री कुंदन मेहर यांना विनंती करतो कृपया रंगमंचावर बसून या सामन्याचा आस्वाद घ्यायचा. आपल्या या समाजाकडनं आपलं
मनपूर्वक स्वागत. दरम्यान 2 षटकात धावसंख्या झाली आहे ती बिनगडी बाद 24 धावा. प्रिशा अँड चिरस्वी या संघाचेही 2 षटकात 24 धावा झाल्या होत्या आणि हरेश मूर्ती संघाच्याही 2 षटकात 24 धावा झाल्यात. बघूया हे 66 धावांचं आव्हान पेलावतंय का. दरम्यान सुंदर असा चेंडू बघूया. पंचांकडे दाद मागितली आणि बाद. तो हरेश स्मृती संघाला सागर याच्या रूपात. सागर हा पायचीत बांधून तंबूत परततोय आणि सागर याची जागा भरून काढण्यासाठी जात असलेला नवीन फलंदाज प्रियेश मेहर. कर्णधार हरेश स्मृती संघाचा. खूपच अटीतटीचा सामना होऊ शकतो हा. सुंदर अशी फलंदाजी करतोय तो एका साईडनं करण आणि आता कर्णधार प्रियेश हा खेळपट्टीवर गेलाय. बघूया 17 चेंडूत 42 धावांची गरज. 17 चेंडूत 42 धावांची गरज. दरम्यान पहिल्या चेंडूवर रोशन यांनी पायचीत बाद केला. तो सागर याला सुंदर अशी गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करेल मच्छीमार एंडकडनं. पुन्हा सुंदर असा ऑफच्या दिशेने खेळून काढला. आपलं खातं उघडलेलं आहे कर्णधार प्रियेश यांनी. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 25. सुंदर अशी गोलंदाजी करतोय रोशन प्रिशा आणि चिरस्वी संघाकडनं. दरम्यान करण एक अष्टपैलू खेळाडू. मागच्या 2 षटकात त्यांनी आपले सुंदर असे फटके मारून धावसंख्येत वाढ करतोय. रोशन मारा करतोय करण्याला. पुन्हा आखूट टप्प्याचा चेंडू फलंदाजाला तो काही नीटसा कळला नाही आणि निर्धाव असा चेंडू. धावसंख्या कायम. धावसंख्या होते ती 25. 1 गडी बाद 25 धावा. तिसरे षटक मार्गस्थ. तिसऱ्या षटकातील 4 चेंडू शिल्लक. 16 चेंडूत 41 धावांची गरज. रोशन मच्छीमार एंडकडनं लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आखूट टप्प्याचा चेंडू आणि पुन्हा एकदा आत्महत्या केलेली आहे इकडे. आणि या चोरटी धाव घेण्याच्या नादात एक मोठा गडी बाद केलेला आहे. खूपच सुंदर चपळ असं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळतंय. यष्टीरक्षकाचं जतीन पागधरे यांचं खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण. दरम्यान एक मोठा झटका कर्णधार प्रियेश याच्या रूपात. दुसरा झटका लागतोय हरेश स्मृती संघाला कर्णधार प्रियेश याच्या रूपात. प्रियेश हा वैयक्तिक 1 धाव संख्येनिशी तंबूत परततोय आणि प्रियेश याची जागा भरून काढण्यासाठी आलेला नवीन फलंदाज सूरज धनु. एक खूपच मोठं आव्हान आहे हरेश स्मृती संघापुढे. बघूया ते आव्हान पेलावते का. दरम्यान सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो रोशन. आपल्या 4 चेंडूत 2 गडी टिपून फक्त 1 धाव दिलेली आहे रोशन यांनी. सुंदर असं षटक टाकतोय. दरम्यान रोशन मच्छीमार एंडकडनं मारा करतोय. पुन्हा आखूट टप्प्याचा चेंडू लेगच्या दिशेने पकडला. 1 धाव मिळाली. दुसरी धाव मिळते का बघूया. सुंदर असं क्षेत्ररक्षण. तेवढीच सुंदर फेकी. एका धावर समाधान. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 26. तिसरं षटक मार्गस्थ. शेवटचा चेंडू घेऊन रोशन तिसऱ्या षटकातील मारा करतोय. करण्याला पुन्हा एकदा सुंदर असं क्षेत्ररक्षण. खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण. आणि अतिरिक्त अशी बाईच्या स्वरूपात ही 1 धाव. दरम्यान
तीन षटकात धावसंख्या होते हरेस्मृती संघाची ती 2 गडी बाद 27 धावा. असलेल्या युट्यूबच्या माध्यमातून जे ऑनलाईन प्रेक्षक जे आहेत त्यांच्या सर्वांचं मी मांगेला समाज प्रीमियर लीगच्या वतीनं आपल्या मांगेला समाजाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. दरम्यान ड्रिंक्स चालू आणि एक सुंदर असं दृश्य आपण पाहतात. पहिल्यांदाच या श्रॉफ मैदानावर ड्रिंक्ससाठी एक सुंदर अशी गाडीने या ड्रिंक्सची सोय करतायत. एक उत्कृष्ट असं आयोजन केलेलं आहे या मांगेला समाज प्रीमियर लीगचं. राकेश पागदरे यांनी ड्रिंकसाठी पाण्याची सोय करताना श्री राकेश पागदरे आपण बघू शकतात आपल्या बाईकवर. दरम्यान मैदानात येऊया. मैदानात 12 चेंडूत 39 धावांची गरज आणि माफ करा राकेश धनू. दरम्यान 12 चेंडू 39 धावा आणि महत्वपूर्ण असं षटक घेऊन आलेला गोलंदाज विपुल वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय. पहिल्या षटकात त्याने फक्त 4 धावा दिल्या असत्या. विपुल कोकण विकास एंडकडनं मारा करतोय. सुंदर असा फटका फुलटोच्या दिशेने. 1 धाव तर मिळेल. 1 धाव काय रोखू शकत नाही. बघूया दुसरी धाव मिळते का. सुंदर अशी फेकी. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण. तेवढी सुंदर फेकी. एका धावावर काही रोखू शकत नाही. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 28. पुन्हा विपुल मारा करेल. सूरजाचा सुंदर असा फटका आणि हा उत्तुंग असा षटकार. कुंकू लावणार फक्त तुझ्या अटीतटीचा सामना खेळला जातोय तो हरेश स्मृती आणि प्रिशानी चिरस्वी या 2 संघामध्ये. दरम्यान विपुल हरेश स्मृती संघाकडनं आपल्या वैयक्तिक दुसऱ्या संघाच्या चौथ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन मारा करतो तो पुन्हा एकदा सूरजला. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. खूपच सुंदर चेंडू. फलंदाज तो काही नीटचा कळला नाही आणि एका धावावर समाधान. अतिरिक्त स्वरूपात मिळालेली ही धाव. खूपच सुंदर चेंडू विपुल यांच्याकडनं. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 35. 9 चेंडूत 31 धावांची गरज. विपुल मारा करतोय करण याला. चेंडू मला वाटतं यष्टीच्या खूपच बाहेर आणि अतिरिक्त स्वरूपात ही 1 धाव आणि 1 चेंडू हरेश स्मृती संघाच्या खात्यात. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 36. विपुल मारा करतोय. अष्टपैलू खेळाडू करून याला. पुन्हा सुंदरचा फटका मारण्याच्या नादात चेंडू हवेत. बघूया झेल होतो का आणि खूपच सुंदर झेल.
करण यांनी आता आपल्या या सामन्यात 22 धावांचं योगदान देऊन तो तंबूत परतलेला. दरम्यान विपुल मारा करतोय. आता आलेला नवीन फलंदाज नितेश याला पुन्हा मारण्याचा प्रयत्न आणि हा सुंदर अशी गोलंदाजी. एक चेंडू शिल्लक आणि 7 चेंडूत 31 धावांची गरज. 7 चेंडू 31 धावा. चौकार आणि षटकारांची गरज. हा सामना हरेश स्मृती संघाला जिंकण्यासाठी. दरम्यान विपुल आपला दरम्यान बाद. धावचीत बाद. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि धाव संख्या होते 5 षटकात 37 धावा आणि मी विनंती करतो ज्या ज्या आपल्या समाज बांधवांनी टी शर्ट साठी जे नाव दिलेत त्यांनी कृपया रंगमंचाजवळ येऊन आपली रोहन चौधरी यांच्याशी संपर्क करायचा. मी विनंती करतो ज्या आपल्या समाज बांधवांनी टी शर्ट साठी आपले जे नावं दिलेली आहेत त्यांनी कृपया रोहन चौधरी यांच्याशी संपर्क साधून आपले टी शर्ट्स घेऊन जायची आहे. दरम्यान मैदानात सुंदर असा सामना खेळला जातोय आणि 4 षटकात धावसंख्या होते ती 37 धावा. 4 गडी बाद झालेले आहेत आणि या शेवटच्या षटकात 6 चेंडूत 29 धावांची गरज हरेश स्मृती संघाला. हा सामना जिंकण्यासाठी आजच्या या नॉकआउट क्वार्टर फायनलचा हा सामना पहिलाच सामना खेळवला जातोय. तो प्रिशा आणि चिरस्वी आणि हरेश स्मृती या 2 संघादरम्यान. हरेश स्मृती संघाला 6 चेंडूत 29 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. दरम्यान एक महत्वपूर्ण आणि निर्णायक असं षटक घेऊन आलेला गोलंदाज यश मेहर. यश मारा करेल मच्छीमार यांकडनं. फुलटोस असा चेंडू काही नीटचा फाईत बसला नाही. एक धाव मिळाली. दुसरी धाव मिळते का बघूया आणि एका धावेवर समाधान. मला वाटतं स्ट्राईक सूरज यांनी आपल्याकडे ठेवलेली आहे. बघूया 5 चेंडूत 28 धावांचं आव्हान सूरजला पेलावते का. यश मारा करेल. सूरज वैयक्तिक आपल्या 8 धावसंख्येवर खेळतोय. 4 चेंडूत 8 धावांवर खेळतोय. मागच्या षटकात सुंदर असा षटका ठोकला होता सूरज यांनी. बघूया यश मारा करतोय सूरजला. सुंदर असा चेंडू काही नीटचा फलंदाजाला कळला नाही आणि निर्धाव असा चेंडू. सुरेख अशी गोलंदाजी करतोय यश. खूपच सुंदर अशी गोलंदाजी करतोय. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. 4 चेंडूत 28 धावांची गरज. 4 चेंडूत 28 धावांची गरज. अशक्य असं आव्हान पण क्रिकेट आहे काही सांगता येत नाहीये. यश मारा करतोय सूरज याला. आखूट टप्प्याचा चेंडू आणि हा उत्तुंग असा षटकार. धन्यवाद डीजे. आणि महत्वपूर्ण असा सामना हा पहिला सामना खेळला जातोय उपउपांत्य फेरीचा. क्वार्टर फायनलचा हा पहिला सामना. नॉकआउटचा हा पहिला सामना आणि पहिल्या सामन्याचा एक निर्णायक असे 3 चेंडूत 22 धावा. अशक्य असं आव्हान आहे.
एक सुंदर असा षटकार ठोकावला सूरज यांनी. क्षेत्ररक्षणात बदल करताना यश मारा करतोय. 10-12 पावलांचं रनअप. मच्छीमार एंड कडनं मारा करतोय सूरज याला. पुन्हा कुटुंबाचा चेंडू आणि पुन्हा एकदा षटकार. बजाव डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे. 2 चेंडू 16 धावा. पण सामन्याला खरंच हे मांगेला समाज प्रीमियर लीगचं हे पहिलं वर्ष आणि उत्कृष्ट असं रोमांच असा सामना या श्रॉफ मैदानात खेळवला जातोय. सुंदर असं आयोजन सर्व आयोजकांचं मी आपल्या समाज बांधवातर्फे मनपूर्वक आभार मानतो. एक सुंदर अशी मेजवानी या क्रीडा रसिकांसमोर ठेवली आहे ती या मांगेला समाज प्रीमियर लीगच्या निमित्ताने. दरम्यान यश मारा करतो. बघूया 3 चेंडू 3 षटकार होतात का आणि हा चेंडू मला वाटतं निर्धाव असा चेंडू. आणि निर्धाव असा चेंडू टाकला तो यश यांनी. यश अशक्य असं आव्हान. एका चेंडूत 16 धावांची गरज. मला वाटतं हा नोचा चेंडू आणि बघूयात नो चेंडू आहे आणि चौकार. थर्ड अंपायर साठी निर्णय मागितलेला आहे. धन्यवाद डीजे धन्यवाद डीजे. बघूया एक निर्णायक असा चेंडू आहे. नो साठी अपील मागितलेली आहे थर्ड अंपायर कडे. एका चेंडूत 16 धावा पाहिजे होत्या पण नो आणि चौकार मिळालेला आहे. आणि नो चेंडू आहे हा. नो चेंडू आहे हा. मनीष चौधरी कृपया आपण जिथे कुठे असाल कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा. मनीष चौधरी. एक चेंडूत 11 धावा. सुंदर अशी फटकेबाजी करतोय सूरज. अगदी या एका षटका अगोदर ती फटकेबाजी केली असती तर कदाचित आपल्या संघाला सेमीफायनलच्या सामन्यात घेऊन गेला असता. पण बघूया एक चेंडू 11 धावा. मी मगाशीच बोललो क्रिकेट आहे काही सांगता येत नाहीये. आणि निर्धाव असा चेंडू. दरम्यान हरेश स्मृती आणि प्रिशा चिरसवी या 2 संघात दरम्यान हा जो पहिला क्वार्टर फायनलचा सामना झाला त्यात प्रिशा चिरसवी संघानं बाजी मारलेली आहेत. हा सामना जिंकलाय. प्रिशा चिरसवी संघाचं हार्दिक अभिनंदन. तसंच हरेश स्मृती संघाचं गोड गोड कौतुक की त्यांनी आपल्या या पहिल्या समाज प्रीमियर लीग मध्ये आपल्या स्क्रीनवर दिसते मॅचची समरी दिली आहे. प्रिशा चिरसवी संघाकडनं निशान पागदरे यांनी सर्वाधिक 10 चेंडूत 17 धावा ठोकल्या. यश मेहर यांनी 10 चेंडूत 15 धावा ठोकल्या. स्मित तांडेल यांनी 2 चेंडूत 12 धावा ठोकल्या. तर जतीन पागदरे यांनी 3 चेंडूत 8 धावा ठोकल्या. तसंच गोलंदाजी जर तुम्ही बघाल तर प्रिशा चिरसवी संघाकडनं नितेश यांनी आपल्या एका षटकात 1 गडी बाद देऊन 9 धावा दिल्या. अमोल चौधरी यांनी आपल्या 2 षटकात 1 गडी बाद करून 28 धावा दिल्या. सागर चौधरी यांनी आपल्या एका षटकात 1 गडी बाद घेऊन 21 धावा दिल्या. आणि भाविक मेहर यांनी आपल्या या षटकात 8 धावा दिल्या. हँडशेक करायचं दोन्ही संघांनी.